जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा एका आईचे शब्द आयुष्य बदलून गेले. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा सगळे लोक आपल्याला अपयशी समजतात. लोक हसतात, नातेवाईक टिंगल करतात, पण जर त्यावेळी कुणीतरी एक व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवला तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. रोहन नावाचा एक मुलगा होता. तो खूप स्वप्न बघायचा, मोठं काहीतरी करायचं, आई वडिलांचं नाव उजळवायचं. पण रोहन अभ्यासात फार हुशार नव्हता. परीक्षेत तो अनेक वेळा नापास झाला. शाळेत मित्र त्याची टिंगल करायचे, कोणी म्हणायचं दयाचे, अरे रोहन, तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस. मी म्हणाले. हे ऐकून त्याच्या मनात खूप वेदना व्हायची. हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. एक दिवस तर त्याने ठरवलं, आता मी काहीच करणार नाही, माझ्याकडून काही होणारच नाही. त्या रात्री तो शांतपणे घराच्या छतावर बसला होता. त्याची आई त्याच्याकडे आली. आईने विचारलं, बाळा, इतका शांत का बसलायस? आई, सगळे म्हणतात मी काहीच करू शकत नाही. कदाचित ते खरं असेल. आई काही क्षण शांत राहिली. मग ती हलकेच हसली आणि म्हणाली, रोहन, जे लोक स्वतः काहीच करत नाहीत तेच इतरांच्या स्वप्नांवर हसतात. लक्षात ठेव, अपयश म्हणजे शेवट नाही, ते फक्त यशाकडे जाणारा पहिला टप्पा आहे. जर तू आज हार मानलीस तर जगाला सिद्ध करण्याची संधीच मिळणार नाही. पण जर तू पुन्हा उभा राहिलास तर एक दिवस तेच लोक तुझं कौतुक करतील. आईचे हे शब्द रोहनच्या मनात खोलवर गेले. त्या दिवसापासून त्याने ठरवलं, तजिया की लोक काहीही बोलू देत, मी माझं स्वप्न सोडणार नाही. रोहन रोज मेहनत करू लागला. सकाळी लवकर उठणे, रोज अभ्यास करणे, स्वतःवर विश्वास ठेवणे. कधी कधी तो थकायचा, कधी निराश व्हायचा, पण त्याला आईचे शब्द आठवायचे. हार मानू नकोस. वर्षानुवर्षे मेहनत केल्यानंतर एक दिवस रोहन मोठ्या परीक्षेत यशस्वी झाला. आज तो एक मोठा अधिकारी झाला होता. गावात जे लोक त्याच्यावर हसत होते तेच लोक आज म्हणत होते की त्याला ओळखतो. रोहन, आम्हाला तुझा अभिमान आहे. हा. रोहन फक्त हसला, कारण त्याला माहित होतं, जर त्या दिवशी त्याने हार मानली असती तर हे यश कधीच मिळालं नसतं. मित्रांनो, लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःवर किती विश्वास ठेवता हे जास्त महत्त्वाचं आहे. कधीही हार मानू नका, कारण कदाचित तुमचं सर्वात मोठं यश तुमच्या पुढच्या प्रयत्नाच्या अगदी जवळ असू शकतं. लक्षात ठेवा, जग बदलण्यासाठी मोठी ताकद लागत नाही, फक्त स्वतःवर विश्वास लागतो.